चिंतामणनगर रेल्वे पुलाच्या रखडलेल्या कामाच्या निषेधार्थ नागरिक जागृती मंचच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करत निषेध आंदोलन करण्यात येणार होते. मात्र या आंदोलनाची दखल घेत कंत्राटदाराने कामाला गती दिल्याचं चित्र असल्याची माहिती सतीश साखळकर यांनी दिली आहे. साखळकर म्हणाले, आंदोलनाचा धसका घेत काल रात्री एका बाजूचा स्लॅब पडलेला दिसला, तसेच दुसऱ्या बाजूचे गर्डर येऊन पडलेले आहेत. ते 2 दिवसात बसवण्यात येणार आहेत. पुढील आठवड्यात त्यावर स्लॅब टाकण्यात येणार आहे, असं कामावरच्या मॅनेजरनं सांगितलं. रेल्वेचे शाखा अभियंता शिंदे यांना फोन केल्यावर त्यांनी सदरची माहिती सांगितली. मात्र आम्ही 15 ऑगस्ट रोजी आंदोलनावर ठाम असून आम्ही स्वातंत्र्य दिन तिथेच साजरा करणार असल्याचे सांगत सदर पुलाच्या रखडलेल्या कामामुळे त्रस्त असलेल्या व्यापारी, उद्योजक तसेच स्थानिक नागरिकांनी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सदर ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कामाच्या ठिकाणी नागरिक जागृती मंचच्या वतीने पाहणी करण्यात आली. यावेळी सतीश साखळकर, उमेश देशमुख, पद्माकर जगदाळे, गजानन साळुंखे, नितीन चव्हाण, शंभूराज काटकर, प्रकाश निकम, सचिन देसाई, जयदीप चेंडके, उदय पाटील, डॉ. ज्ञानेश्वर शिंदे, डॉ. संजय पाटील, विकास मगदुम यांच्यासह नागरिक उपस्थित होते.